नवीन वर्षानिमित्त सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। सोन्याचे भाव वाढल्याने सरकारने तातडीने बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोन्याचे दर आता 2026 या नवीन वर्षामध्ये नेमकं किती रुपयांनी घसरणार आहे याबद्दलचा एक महत्त्वाचा अंदाज आता सरकारच्या माध्यमातून जाहीर केला आहे। त्यामुळे सोनं जर तुम्ही खरेदी करणार असाल तर हा अंदाज तुमचे लाखो रुपये आता वाचवणार आहे। यामध्ये सांगण्यात आले सोनं आता नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या जानेवारी महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आता खाली येणार आहे। त्यामुळे नागरिक आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। पेपरला बातम्या देखील आज येऊ लागल्या आहेत, तसेच टीव्हीला देखील बातम्या आज या ठिकाणी येऊ लागल्या आहेत की नेमकं आता नवीन वर्षानिमित्त सोनं किती रुपयांनी खाली घसरणार आहे याबद्दलचा एक नवीन अंदाज सरकारने घेतलेल्या काल रात्रीच्या एका कॅबिनेट बैठकीमध्ये आता सांगण्यात आला आहे। त्यामुळे आज सकाळीच या निर्णयामुळेच बाजार उघडताच असं काय झालं की 18 कॅरेट, 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याचे दरच बदललेत, ज्यामुळे सोनं डायरेक्ट तोंडावर आपटलंय, सोनं स्वस्त झालंय। मग आज सोन्याच्या भावात असं किती रुपयांनी या ठिकाणी बदल झालाय, ज्यामुळे अचानक ग्राहकांची दुकानावर प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। सरकारने असा कोणता वेगळा निर्णय या ठिकाणी घेऊन टाकलाय की ज्यामुळे बऱ्याच दिवसानंतर सोन्याचा भाव त्या ठिकाणी घोड्याला जशा प्रकारे लगाम असतं तशा प्रकारे आता कंट्रोलमध्ये आलाय। ग्राहक अक्षरशः नाचू लागलेत। इतके दिवस सोन्याचे भाव बेलगाम घोड्यासारखे पुढे पुढे पळत होते, पण मात्र आता सोन्याच्या भावात कुठेतरी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ब्रेक लागल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागलंय। वाढलेल्या सोन्यामुळे कुठेतरी लोक नाराज होती। त्यामुळे मोदी सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा निर्णय काल झालेल्या रात्रीच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आता घेऊन टाकला आहे, ज्यामुळे संपूर्ण सराफ बाजारामध्ये एक आता उत्साहाचं आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। मग आज 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे भाव काय बदललेत? महत्त्वाच्या या सरकारच्या निर्णयामुळे आता सोन्याच्या भावामध्ये मोठी उलथापालथ या ठिकाणी जानेवारी 2026 या नवीन वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि नेमकं किती रुपयांनी सोनं नवीन वर्षानिमित्त खाली घसरणार आहे याबद्दलचे निर्णय काय काय झालेत? आजचे सोन्याचे भाव या ठिकाणी 10 ग्रॅमचे किती आहेत, 18 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर काय, 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर काय आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर काय, हे सर्व या ठिकाणी आता अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। काल रात्री कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आज दुकान उघडायच्या आधीच लोक त्या ठिकाणी दुकानाबाहेर लोक गर्दी करू लागले होते। त्यांना वाटत होतं की सोनं आता दुकानामधील संपेल की काय। त्यामुळे लवकरात लवकर आता नागरिकांनी आणि महिलांनी सोनं खरेदी करण्यासाठी रांगा लावल्या होत्या। या ठिकाणी जळगाव असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल तर या ठिकाणी सोनं खरेदी करण्याच्या तयारीला लोक लागल्याचं बघायला मिळालं। यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळीकडे सोन्याच्या किमती आता कमी झाल्याचं पाहायला मिळालं। अशाच प्रकारच्या बातम्या टीव्हीला देखील पसरू लागल्या आहेत। जणू काही सोन्याचा पाऊसच पडलाय असं वातावरण या ठिकाणी सध्याला तर दिसून आल्याचं बघायला मिळालं। मग आता नवीन वर्षाच्या 2026 ला नेमकं किती हजार रुपयांनी सोनं खाली घसरणार आहे? आता कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये सोने या ठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी किती रुपयांनी खाली आणायचं बैठकीमध्ये निर्णय घेतलाय। तुम्ही जर 2026च्या जानेवारी, फेब्रुवारी आता या महिन्यामध्ये त्या ठिकाणी लग्न सराईसाठी तुम्ही आता सोनं घेणार असाल, मुलीला तुमच्या सोनं आता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। त्यामुळे तुमचा 1000 रुपये आता वाचू शकतात। कारण कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सकाळीच या ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये घसरती कळा लागल्याचं आता पाहायला मिळतंय। मग आज 18 कॅरेट, 24 कॅरेट आणि या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत? जरी तुम्ही टीव्हीला, पेपरला बातमी सकाळी बघितली असतील किंवा 1 तोळा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 18 कॅरेट सोने, त्या ठिकाणी 1 तोळा 22 कॅरेट सोने, त्यानंतर 1 तोळा 24 कॅरेट सोने सकाळी जरी तुम्ही बघितलं असाल तर आता मोठी उलथापालथ या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळतंय। तुमच्यासाठी आता नवीन वर्षानिमित्त लॉटरी लागणार आहे। मग आजचा सोन्याचा भाव असा नेमका किती असणार आहे? आज सकाळपासून सराफांच्या दुकानामध्ये गर्दी नेमकं काय होताना दिसते आहे?
का उत्साहाचं वातावरण लोकांमध्ये आता निर्माण झाल्याचं दिसतंय? कोणती मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी लोकांसाठी सोनं घेण्यासाठी आले आहे? ज्यांनी सोनं आधीपासून खरेदी करून ठेवले ते आता नेमकं रडू का लागलेत? आणि आजचा ताजा भाव सोन्याचा नेमका किती जाहीर करण्यात आलाय? नवीन वर्षाच्या जानेवारी आणि फेब्रुवारी तसेच मार्च या 3 महिन्यांपर्यंत सोन्याचे भाव कशा प्रकारे या ठिकाणी खाली घसरणार आहेत तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। भविष्यात सोन्याविषयी काय महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून जी मीटिंग घेण्यात आल्या त्यामध्ये सर्व सांगण्यात आले की आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये सोन्याचे भाव किती घसरणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर काय आहे याचीच अपडेट तुम्हाला सांगणार आहे। 1 ग्रॅम सोन्याचा दर काय ठरवला आहे त्या ठिकाणी 8 ग्रॅमचा काय आहे, 10 ग्रॅम वजनाचं सोनं किती रुपयाला आज विकले गेले हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। पहा, सरकारने तुम्हाला सांगितलंय सोनं घेत असाल तरी थांबा। काय सांगितलंय बघा, सोनं घेत असेल तर थांबा, कारण तुमच्यासाठी नवीन वर्षामध्ये कोणत्या महिन्यामध्ये सोनं खरेदी करायचं हे देखील सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलं आहे। आणि किती सोन्याचे दर खाली येऊ शकतात, काही जण आता म्हणू लागलेत की नवीन वर्षात सोनं महाग होईल त्या ठिकाणी आत्ताच खरेदी करा असं काही जण म्हणतात, तर काही जण म्हणतात की सोनं नवीन वर्षानिमित्त भयंकर स्वस्त होणार आहे त्यामुळे थोडं थांबा असं या ठिकाणी सर्वजण म्हणू लागलेत। मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, नेमकं किती रुपयांनी सोनं खाली घसरणार आहे? कारण काही आता सोनार या ठिकाणी परफेक्ट अंदाज सांगू लागलेत की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन वर्षानिमित्त सोनं 1.5 लाख रुपयांच्या घराच्या वर जाणार, म्हणजे एकाच महिन्यात 1.5 लाख टप्पा पार करणार। अनेक सोनार असं पण या ठिकाणी म्हणू लागलेत की आता या ठिकाणी अमेरिका आणि आपलं युद्ध आणि होऊ शकतं आणि त्यामुळे 100% सोनं आता 70 ते 80 हजार रुपयेपर्यंत नवीन वर्षामध्ये येऊ शकतं। त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय, अमेरिकेचे आपलं या ठिकाणी थोडंसं चांगलं संबंध झालं किंवा बिनसलं तर या ठिकाणी मोठा बदल होऊ शकतो, सोनं खाली आपटू शकतं सांगितलंय। मग आता तुम्हाला कोणता निर्णय घ्यायचा आहे? सरकारने याबद्दल काय सांगितलंय? आज 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचा दर असा काय बदलून आलाय ज्यामुळे लोकांनी आता प्रचंड सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। जळगाव असेल, नांदेड असेल, पुणे असेल, नागपूर असेल, त्या ठिकाणी कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये प्रचंड दुकानामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय। जर तुम्ही आता सोनं खरेदी केला तर कदाचित तुमचा तोटा होऊ शकतो। जर नवीन वर्षात सुद्धा तुम्ही सोनं खरेदी केला तरी सुद्धा तोटा होऊ शकतो। मग तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की सरकारने मीटिंग यावरती काय घेतल्या आणि तुम्हाला सूचना काय दिलेत, तुम्ही आता सोनं नेमकं कधी खरेदी करायचं आहे, तुमचा हजारो रुपये या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही वाचवू शकणार आहात हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे। सरकारने तुम्हाला थांबायला सांगितलंय का? सोनं खरेदी करायचं असेल तर नक्की पुढे घ्यायचं आहे का आत्ताच्या आत्ता तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे का? कारण एक जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तर तुमचा खूप मोठा भयंकर तोटा होऊ शकतो। जर हा तोटा तुम्हाला करून घ्यायचा नसेल तर सरकारने सांगितलेले कोणकोणते निर्णय झालेत या ठिकाणी तुम्हाला काय काय पाळायचं आहे, सोनं पडणार की वाढणार, नवीन वर्षामध्ये काय काय अपडेट या ठिकाणी बदलून येणार आहे, सोनं चांदी विकत घेताना नेमकं तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यायची आहे, फायदा जास्त कसा करून घ्यायचा आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आले। बघा, सर्वात आधी आपण या ठिकाणी सोन्या चांदीचे भाव जे दररोज बदलत असतात तर ते आजचा ताजा भाव 18 कॅरेटचं काय आहे आणि 22 कॅरेट ज्यापासून शुद्ध सोने आता तुम्ही अंगावर घालता तर ते सोनं आता तयार होतं, तर त्या 22 कॅरेट सोन्याचा दर मोदी साहेबांच्या घोषणेमुळे काय काय बदल झाला आहे त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर अपडेट या ठिकाणी लगेच आता सांगणार आहे। तसेच येणाऱ्या नवीन वर्षामध्ये म्हणजे जानेवारी 2026 मध्ये सोनं या ठिकाणी किती रुपयांनी खाली घसरू शकतं। काही जण म्हणतात सोनं आता प्रचंड प्रमाणामध्ये खाली येऊ शकतं, पण मोदीजींच्या निर्णयामुळे नेमका या ठिकाणी सोन्यावर काय काय परिणाम होणार आहे आणि सोन्या चांदीचे विमान जे आहे तर ते रॉकेट जे आहे तर ते वरच्या दिशेने उडत असल्याचं पाहायला मिळतंय। मग कधीपर्यंत या ठिकाणी हे रॉकेट आता खाली आल्याचं पाहायला मिळू शकतं। सोनं खाली येणं यासाठी तारखा सुद्धा निश्चित केल्या गेलेत। 3 तारखा 2026च्या जानेवारी महिन्यामध्ये आता निश्चित करण्यात आलेत। या 3 तारखा तुम्ही आता लिहून ठेवा, कारण या 3 तारखांना सोनं प्रचंड प्रमाणात खाली येणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची काल रात्री झालेली बैठक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीमुळे या महत्त्वाच्या निर्णयामुळे या घोषणेमुळे प्रचंड मोठा बदल या ठिकाणी आता होणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या महिन्यामध्ये चांदीचा भाव 98,000 रुपयाच्या आसपास होता। आता सध्याला चांदीचा आजचा 1 किलोचा ताजा भाव जर बघितला
तर या ठिकाणी आता 2,42,000 रुपयाच्या आसपास ताजा दर या ठिकाणी राहिलाय। त्यानंतर दिवाळीच्या आसपास सोन्याचा दर जर बघितला तर 1,42,000 होता आणि आज सुद्धा 1,42,000च्या वर पोहोचलेला आहे। मग तुम्हाला सोनं खरेदी करायचं का थोडं थांबायचं? त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 18 कॅरेट सोन्याचा दर आता किती आहे बघा। या ठिकाणी 18 कॅरेट सोन्याचा दर 1,00,000 तुम्हाला आता 14,000 सांगितलाय। त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा दर या ठिकाणी शुद्ध आहे तर तो तुम्हाला सांगितलाय 1,38,000। त्यानंतर आता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर या ठिकाणी आता 1,42,000 रुपयाच्या आसपास या ठिकाणी सांगण्यात आला आहे। त्यामुळे कॅबिनेट बैठकीमध्ये त्या ठिकाणी 3 निर्णय घेण्यात आलेत की तुम्हाला सोने खरेदी करायचं असाल तर तुम्हाला या ठिकाणी आताच्या आता खरेदी करणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे। कारण 2026 पासून सोनं 1,80,000 रुपयाच्या आसपास जाऊ शकतं असा अंदाज या ठिकाणी आता तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। परंतु तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर थोडं थांबा, विचार करा आणि अनुभवी सोनारांना विचारा आणि मगच निर्णय घ्या, अशा प्रकारचे आता तुम्हाला सूचना देण्यात आलेत। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।